गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 तसेच TCS पॅटर्नच्या आगामी नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे कामगार कल्याण योजना हा होय. आतापर्यंत आपण कामगार कल्याण योजनेचे भाग 2 अभ्यासले. या भागामध्ये आपण भाग 3 मध्ये आपण 6 योजना सविस्तररित्या अभ्यासणार आहोत. त्यामधील जी पहिली योजना आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना. ही योजना भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केलेली आहे आणि ही एक समाज कल्याणाची योजना आहे. आणि दुसरी एक बाब या योजनेच्या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखी आहे का ही असंघटित क्षेत्रातील गरीब मजुरांसाठीची योजना आहे. किमान या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचं वय किमान 18 आणि कमाल 40 वर्ष इतकं असावं. हे या योजनेचं एक ठळक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते का प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी असंघटित क्षेत्रातील गरीब व्यक्ती हवा. विशेषतः गरीब मजुरांसाठीची ही योजना आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीची जी वयोमर्यादा आहे किंवा वयोगट आहे तो किमान 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष अशी आपल्याला वयोमर्यादा दिसून येते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, या योजनेचा जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे असंघटित क्षेत्रातील गरीब व्यक्तीला जर लाभ घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीचं जे उत्पन्न आहे ते मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा जास्त नसावं अशी अट प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेला घालण्यात आलेली आपल्याला दिसते. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जी आहे ती भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली आणि ही एक समाज कल्याणाची योजना आहे. नंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का ह्या योजनेची काही वैशिष्ट्य आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे. पहिलं वैशिष्ट्य आहे की ही खात्रीशीर पेन्शन योजना आहे. 60 वर्षानंतर दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे त्या व्यक्तीला, विशेषतः असंघटित क्षेत्रातील व्यक्तीला. आणि ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना असून भारत सरकारकडून काही योगदान या योजनेतील पेन्शनधारकाला देण्यात येते. अशा पद्धतीनं ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असून या योजनेची सुरुवात लक्षात ठेवा 15 फेब्रुवारी 2019 रोजी ही योजना सुरू झालेली आहे. ही योजना श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सुरू केली. या योजनेचा फायदा किंवा लाभ तोच व्यक्ती घेऊ शकतो जो असंघटित क्षेत्रातील आहे. विशेषतः गरीब मजुरांसाठीची ही योजना आहे. वयोगट जर विचारण्यात आला तर वयोगट आहे किमान 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष. आणि या योजनेला एक अट घालण्यात आलेली आहे का त्या कामगाराचं, विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगाराचं जे मासिक उत्पन्न आहे ते 15,000 रुपयापेक्षा जास्त नसावं. तर या अशा व्यक्तीला, ज्या व्यक्तीने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी आपलं नाव नोंदणीकृत केलेलं आहे त्याला वयाच्या 60व्या वर्षानंतर 3,000 रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे. अशी ही एक महत्त्वाची योजना आहे. आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आणि सोबतच राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 3च्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची योजना आपल्याला दिसते. त्यानंतर या व्हिडिओमधली या भाग 3 मधील आपण दुसरी योजना अभ्यासणार आहोत सविस्तररित्या. ती म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. या योजनेचं एक ठळक वैशिष्ट्य लक्षात ठेवा का या योजनेची सुरुवात 9 मे 2015 रोजी झालेली दिसते. ही योजना कलकत्ता शहरातून झाली. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे का प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची सुरुवात कोणत्या शहरामधून करण्यात आली तर कलकत्ता. कोणत्या दिवशी करण्यात आलेली आहे तर 9 मे 2015. विशेषतः एक्झाममध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा वयोगट विचारला जातो. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा जो लाभ आहे तो वयवर्ष 18 ते वयवर्ष 50 वयोगटातील व्यक्तींना घेता येतो. किमान वय 18 असावं आणि किमान कमाल ज्याला म्हणू आपण ते 50 वर्ष असावं. विमानं नोंदवलेले सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट का या योजनेची काही वैशिष्ट्य आहे का बँक खातं असणं गरजेचं आहे. आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीला वार्षिक 436 रुपये एवढा हप्ता भरावा लागतो. मग याचा लाभ कोणता आहे तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ज्या व्यक्तीनं नोंदणी केलेली आहे त्या व्यक्तीला नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आणि अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयाचा बेनिफिट त्याच्या कुटुंबियाला मिळू शकतो. अशा पद्धतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे ती लक्षात ठेवा का या योजनेची सुरुवात जी झाली ती 9 मे 2015. वयोगट विचारला जातो. वयोगट आहे 18 ते 50 वर्ष वयोगटातील व्यक्तींना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येतो. विमा न नोंदवलेले सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. लक्ष्य आणि उद्दिष्ट आहे योजनेचं बँक खातं गरजेचं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी.
आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना काढण्यासाठी जवळपास 436 रुपये वार्षिक हप्ता भरावा लागतो. आणि त्याचा लाभ हा आहे का नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आणि अपघाती मृत्यू झाल्यानंतर 2 लाख रुपयाचा मोबदला एक तर कुटुंबियांना मिळतो किंवा अपघात झाला असेल तर त्या व्यक्तीला मिळेल, त्या कुटुंबियांना मिळेल. अशा पद्धतीनं ही कामगार कल्याण योजनेच्या योजना क्रमांक 2 आहे. आपण कामगार कल्याणाच्या संदर्भात एक तिसरी योजना देखील अभ्यासणार आहोत, ती म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची सुरुवात देखील 9 मे 2015 रोजीच झाली कलकत्ता शहरातून. परंतु वयोगटामध्ये फरक आहे, कारण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा जो वयोगट पाहिला तो आपण 18 ते 50 वर्ष पाहिला. त्यानंतर त्याआधी आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा जो वयोगट पाहिला तो 18 वर्ष ते कमाल 40 वर्ष पाहिला. त्यानंतर आपण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा जो वयोगट आहे तो किमान 18 आणि कमाल 70 वर्ष. कारण वयोगटावर खूप जास्त प्रश्न विचारले जातात का प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या धारकाचं म्हणजे जो विमा करणार आहे त्याचं वय वर्ष किती असावं, तर त्याचं वय वर्ष असावं किमान 18 आणि कमाल 70 वर्ष. नंतर विमानं नोंदवलेले सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. त्यानंतर बँक खातं असणं गरजेचं आहे. आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वार्षिक 20 रुपये तुम्हाला भरावे लागतात. अगदी कमी आहे 20 रुपये. त्या माध्यमातून तुम्हाला आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये, अपघाती मृत्यू आल्यास 2 लाख रुपये आणि पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयाचा मोबदला मिळू शकतो. अशा पद्धतीने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे. लक्षात ठेवा की या योजनेची सुरुवात 9 मे 2015 रोजी झाली कलकत्ता शहरामधून. वयोगट खास करून तुम्हाला विचारला जातो प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ कोणत्या वयोगटाला होऊ शकतो. वयवर्ष 18 ते 70. विमानं नोंदवलेले सर्व नागरिक यासाठी पात्र आहेत या योजनेसाठी. या योजनेचं लक्ष गट आहे. बँक खातं असणं गरजेचं आहे या विमा योजनेचा फायदा घेण्यासाठी. त्याच्यानंतर हप्ता वार्षिक भरावा लागतो 20 रुपये आणि लाभ मिळते आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आणि पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये. आपण चौथी योजना बघणार आहोत जी अतिशय महत्त्वाची आहे आणि या अगोदर बरेचसे प्रश्न अटल पेन्शन योजनेवर आलेले आहेत. अटल पेन्शन योजनेची सुरुवात देखील 9 मे 2015 रोजी कलकत्ता शहरामधून झालेली दिसते. मात्र या अटल पेन्शन योजनेच्या वयोगटावर प्रश्न खूप वेळा येतात का अटल पेन्शन योजनेचा लाभ कोणत्या वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. वयवर्ष 18 ते 40 या वयोगटातील व्यक्ती अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो. विशेषतः असंघटित क्षेत्रातील व्यक्तींसाठी अटल पेन्शन योजना आहे. ही बाब या ठिकाणी उल्लेख करण्याजोगी आहे का अटल पेन्शन योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील व्यक्तीच घेऊ शकतात. आणि अटल पेन्शन योजना 9 मे 2015 रोजी सुरू झाली कलकत्ता शहरातून. आणि या योजनेचा फायदा घेण्यासाठी म्हणजे अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा तो व्यक्ती लाभार्थी असायला नको. आणि वयवर्ष 18 ते 40 वर्ष वयोगटातील ती व्यक्ती असली पाहिजे. उद्दिष्ट आहे जर अटल पेन्शन योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर वार्षिक हप्ता तुम्ही हप्ता 42 रुपयापासून तर 1454 रुपयापर्यंत भरू शकता. वयाची 60 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 1000 रुपयापासून तर 5000 रुपयापर्यंत मासिक पेन्शन मिळू शकते या अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून. फक्त बाब एवढी लक्षात ठेवा की ही योजना असंघटित क्षेत्रातील व्यक्तींसाठी आहे आणि या योजनेसाठी पात्र जो वयोगट आहे तो 18 ते 40 वर्ष आहे. आणि या योजनेची जी सुरुवात झाली ते 9 मे 2015. पुढे चलू आपण नंतरची योजना पाहणार आहोत 5वी. ती देखील खूप महत्त्वाची आहे. प्रधानमंत्री वयोवंदना योजना. तर या योजनेची सुरुवात आपण पाहतो की 21 जुलै 2017 रोजी झाली सुरुवात. प्रधानमंत्री वयोवंदना योजनेची सुरुवात 21 जुलै 2017 रोजी झालेली आपल्याला दिसते. लाभार्थी आहे जर लाभार्थ्याचं वय 60पेक्षा जास्त असावं तेच व्यक्ती अप्लाय करू शकतात प्रधानमंत्री वयोवंदना योजनेला. अशा व्यक्तींना ज्यांचं वय वर्ष 60 आहे अशा व्यक्तींना एक रकमी पैसे गुंतवता येतात या योजनेच्या माध्यमातून. 1.5 लाखापासून तर 15 लाख रुपयापर्यंत ठेवता येते ज्याच्यावर बँक वार्षिक व्याज देईल या योजनेच्या थ्रू प्रधानमंत्री वयोवंदना योजनेच्या माध्यमातून. आणि त्या व्यक्तीला त्यानंतर जवळपास तर 1000 पासून तर 10,000 रुपयापर्यंत मासिक म्हणा, तिमाही म्हणा किंवा 6माही पेन्शन मिळू शकते. अशा पद्धतीनं ही प्रधानमंत्री वयोवंदना योजना आहे. या योजनेची सुरुवात केव्हा झाली ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. 21 जुलै 2017. आणि या योजनेचा लाभ कोणता लाभार्थी घेऊ शकतो ज्याचं वय वर्ष 18पेक्षा आपल्या 60पेक्षा जास्त आहे.
वय वर्ष 60पेक्षा जास्त असेल तेच व्यक्ती प्रधानमंत्री वयवंदना योजनेचा फायदा घेऊ शकतात. आणि अशा व्यक्ती 1.5 लाख रुपयापासून तर 15 लाख रुपयापर्यंत ठेवी ठेवू शकतो. आणि ज्याच्या माध्यमातून त्याला जवळपास 1,000 रुपयापासून तर 10,000 रुपयापर्यंत मासिक, तिमाही किंवा सामाही पेन्शन मिळू शकते. आणि प्रधानमंत्री वयवंदन योजनेचं जे मॅनेजमेंट आहे ते LICकडे आहे. LICची स्थापना लक्षात ठेवा. 1 सप्टेंबर 1956 LICची स्थापना झालेली दिसते आपल्याला. नंतर आपण आजच्या PDF मधली भाग 3 मधील 6वी योजना अभ्यासणार आहोत. ती म्हणजे PM स्वनिधी योजना. ही कोविड पिरियडमध्ये तयार करण्यात आलेली योजना होती. PM स्वनिधी योजना विशेषतः जे पथविक्रेते असतात त्यांच्यासाठी. आणि एक लक्षात ठेवा की PM स्वनिधी योजना कोणाच्या माध्यमातून राबवली जाते? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत PM स्वनिधी योजना राबवली जाते. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं का रस्त्यावरचे जे विक्रेते असतात किंवा फेरीवाले असतात यांना व्यवसायासाठी परवडणारं कर्ज उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्दिष्ट होता. कारण कोविड पिरियडमध्ये फेरीवाले विक्रेते यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. त्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने PM स्वनिधी ही योजना सुरू केली. त्या माध्यमातून ही योजना लक्षात ठेवा, या योजनेची सुरुवात 1 जून 2020 रोजी झाली. म्हणजेच मी सांगितलं तुम्हाला कोविड पिरियडमध्ये. आणि या योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपयापर्यंत प्रारंभिक जे भांडवल आहे ते फेरीवाले आणि विक्रेत्यांना पुरवले जाते. आणि त्या माध्यमातून पुन्हा ते आपला व्यवसाय सुरू करू शकत होते. आणि ही पैसे नंतर बँकांना टप्प्याटप्प्याने परतफेड करावी लागत होती. आणि यावरचा व्याजदर खूप कमी होता. आणि ही एक केंद्रीय क्षेत्रीय योजना आहे, ही बाब लक्षात असू द्या. आणि PM स्वनिधी योजनेची जर तुम्हाला सुरुवात विचारण्यात आली तर 1 जून 2020 रोजी या योजनेची सुरुवात झालेली आहे. आणि ही योजना कोणाच्या माध्यमातून राबवली जाते तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून PM स्वनिधी ही योजना राबवली जाते. आणि ही एक केंद्रीय क्षेत्रीय योजना आहे. आणि लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कर्ज भांडवल पुरवले जाते, ज्यांची परतफेड त्यांना काही कालावधीनंतर बँकांना करायची असते. आणि त्यावरचा व्याजदर हा खूप सीमित असतो. अशा पद्धतीनं ह्या आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विशेषतः TCS पॅटर्नच्या आगामी नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या कामगार कल्याणाशी संबंधित योजना आहे. पुन्हा आपण भेटू कामगार कल्याण योजनांचा भाग 4 सह.